नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आपल्याला लेक्चर घ्यायचंय. त्यांना छत्रपती शाहू महाराज असं देखील म्हणतात, त्यांनाच राजश्री शाहू महाराज असं देखील म्हणतात. ओके, तर आपल्याला त्यांच्यावर ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहे. भरपूर मोठं कार्य आहे शाहू महाराजांचं, पण परीक्षाच्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे आपण ते घेणार आहे. आणि मला मेसेज करत जा की समजतंय की नाही समजत आहे, म्हणजे मला त्याच्यावर अजून सुधारणा करता येईल. ओके, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय करा, शेअर करा. सर्व समस्यादोरकीतील काळजी करायची नाही, पूर्णच्या पूर्ण घेणार आहे जे आपल्याला IMP आहे ते. जर तुम्हाला भाकडकथा करायचं असेल, लांबवायचं असेल तर काय हरकत नाहीये. मी जे घेतोय त्या वेळी चला तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. बघा, लक्ष द्या आता. छत्रपती शाहू महाराज किंवा राजश्री शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला, त्यानंतर त्यांचं निधन केव्हा झालं, त्यानंतर त्यांचं कार्य. बघा, जन्म बघा केव्हा झाला, 26 जूनला झाला. 26 जून 1874. मग शाहू महाराजांचा 26 जून देखील महत्वाचा आहे, जन्माचा दिवस. हा हा दिवस एक दिन म्हणून बनवला जातो आणि तो पेपरला आला होता. काय आला होता प्रश्न, की 26 जून कोणता दिवस बनवला जातो? सामाजिक न्याय दिन. कोणता साजरा केला जातो? तर सामाजिक न्याय दिन, म्हणजे सामाजिक न्याय, समाजासाठी न्याय दिन म्हणून हा दिन बनवला जातो. तर हा लक्षात ठेवा, याला आपण IMP करू, पेपरला विचारलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर जन्माचं ठिकाण विचारलं त्यांचं. बघा, लक्ष द्या. जर जन्माचं ठिकाण विचारलं तर ठिकाणच सांगत जा, आणि जर जिल्हा विचारलं तर जिल्हा सांगत जा. दोघांमध्ये फरक आहे. जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा. आता जिल्हा जर विचारलं तर आपण काय सांगणार आहे? कोल्हापूर सांगणार आहे. बरोबर आहे की नाही? सिंपल लॉजिक आहे. प्रश्न काय विचारता? छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? काय म्हणले? कोणत्या ठिकाणी झाला असं जर विचारलं तर आपण त्यावेळी काय सांगायचं? कागल, वाडी किंवा कागल सांगायचं फक्त. लक्ष्मी विलास पॅलेस एवढं हे नाही येणार तुम्हाला. लक्ष्मी विलास पॅलेस हे कोल्हापूरचे जे विद्यार्थी त्यांना येईल, बरं ना. आपल्याला इकडे महाराष्ट्रामध्ये इतरचे जिल्हे त्यांना येणार नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊ शकतं. मग लक्ष्मी विलास पॅलेस. ओके, आणि कागलवाडी किंवा कागल पण येतं कधी कधी ऑप्शनला. कागलवाडी न येता फक्त एवढंच येतं कागल नाव. मग हे आलं तर काही नवीन वाटून देऊ नका. तर कागल पण हे बरोबरच आहे. आणि जिल्हा जर म्हटलं तर काय सांगायचं? कोल्हापूर. म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेस, कागलवाडी, कोल्हापूर. ओके, चला पुढे बघा. शाहू महाराजांचं जे शिक्षण होतं, प्राथमिक शिक्षण ज्याला आपण म्हणूया, 1885 ते 1889 राजकोट या ठिकाणी झालं. कुठे झालं? तर 1885 ते 1889 राजकोट या ठिकाणी. राज्याभिषेक त्यांचा 2 एप्रिल 1894 झाला. ही डेट महत्वाची आहे, की शाहू महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला. शाहू महाराजांचा राज्याभिषेक तर 2 एप्रिल 1894 झाला. 2 एप्रिल 1894 राज्याभिषेक झाला. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस हे तिथं उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर कोण? तर लॉर्ड हॅरिस हे त्या ठिकाणी काय होते बाळा? उपस्थित होते. 1894 वेठ बिगारी पद्धत बंद केली. आता वेठ बिगारी पद्धत काय होती रे? याच्यामध्ये काम करून घ्यायचे. जे असेल ते कमी पैशात जास्त काम करून घ्यायचे. अशी वेठ बिगारी पद्धत होती, ही शाहू महाराजांनी बंद केली. शाहू महाराजांनी काय केली? बंद केली आणि योग्य न्याय दिला. त्यानंतर गोबंदी कायदा. बघा, गोबंदी कायदा लागू केला कोल्हापूर संस्थानामध्ये 1901 ला. बंदी कायदा हा लागू केला. कधी? तर 1901 ला लागू केला. तसंच पुढे बघा, प्राथमिक शिक्षण एक सक्तीचं आणि मोफत जाहीर केलं. प्राथमिक शिक्षण 1916 ला हे काय केलं? शिक्षण सक्तीचं केलं आणि मोफत केलं. म्हणजे ज्यांना ज्यांना प्राथमिक शिक्षण घ्यायचंय त्यांनी बिनधास्त घेऊ शकता. तुम्हाला याचा एकही रुपया द्यावा लागणार नाही. सर्व शिक्षण तुम्हाला मोफत असणार आहे, परंतु सक्तीचं पण असणार आहे. तुम्हाला करावं लागेल पूर्ण. आणि याची अंमलबजावणी कधी केली बाळांनो? तर 1919 ला केली. म्हणजे कधी केलं? 16 ला लागू केलं आणि अंमलबजावणी 1919 पासून काय केली? तर त्याची सुरुवात केली. अशा पद्धतीने. एवढं गरजेचं नाही, फक्त लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी 1916 ला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं होतं. तसंच शाहू महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रकरण घडलं होतं, त्याला म्हणायचं वेदोक्त प्रकरण म्हणायचं. काय म्हणायचं? वेदोक्त प्रकरण. आता वेदोक्त प्रकरण म्हणजे काय? तर 2 मंत्र असतात. जसं आपण अंघोळीला, स्नानगृहाला गेलं की 2, एक तर वेदोक्त, एक ब्राह्मणांसाठी आणि एक आपल्या जे काही दुसरे माणसं आहे आपले रेग्युलर त्यांच्यासाठी असायचे. तर इथं काय असायचं, की जे काही ब्राह्मण होते ते वेदोक्त प्रकरण म्हणायचे त्यांच्यासाठी, आणि माणसांसाठी जे आहे त्यांच्यासाठी वेगळं असायचं. मग शाहू महाराजांनी बघितलं, की एक ब्राह्मण होते. शाहू महाराज अंघोळीसाठी गेले तिथं, तर त्या ब्राह्मणांना बोलवलं
तर ती या ठिकाणी ते वेदोक्त नसून दुसरे मंत्र म्हणायला लागले. तेव्हा त्यांनी विचारलं, त्यांना सांगितलं, की तुम्ही याच्यामध्ये येता कशामध्ये? राजे आहे तुम्ही. तर तुमच्यासाठी नाही फक्त ब्राह्मणांसाठी हे प्रकरण मंत्र वगैरे आहे. तर याच्यावरनं शाहू महाराजांना थोडा राग आला आणि त्यांनी असं हे केलं, की मी जर या संस्थानाचा राजा आहे आणि जर माझ्यासोबत जर असं घडत असेल, तर माझ्या प्रजेसोबत काय घडत असेल? बरोबर ना? मग शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणाला विरोध केला. त्यांना लोकमान्य टिळकांनी पण साथ दिली होती. त्यांनी पण त्याला विरोध केला. मग ह्या प्रकरणाला म्हणायचं वेदोक्त प्रकरण. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, वेदोक्त प्रकरण केव्हा घडलं? तर 1899 ते 1901 ला घडलं. 1899 तर 1901 ला. 11 जानेवारी 1911 ला बघा 11 जानेवारी 1911 ला सत्यशोधक समाजाची शाखा, काय म्हणले? सत्यशोधक समाज. फक्त सत्यशोधक समाज म्हटलं तर 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुले, पुणे या ठिकाणी केलं. आणि सत्यशोधक समाजाची शाखा जर विचारली तर काय सांगायचं? कोल्हापूर या ठिकाणी शाहू महाराजांनी केली होती. कुणी रे बाळा? तर शाहू महाराजांनी हा प्रश्न विचारता. त्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते? कोल्हापूर या ठिकाणचे परशुराम घोसरवाडकर. परशुराम घोसरवाडकर हे त्याचे अध्यक्ष होते. आणि प्रमुख सदस्य मात्र कोण होते बाळा? भास्करराव जाधव. प्रमुख सदस्य जर विचारले तर काय सांगायचं? भास्करराव जाधव हे होते. आणि तसंच त्यांनी पाटील शाळा सुरू केल्या त्या 1912 ला. पाटील शाळा 1912. तसंच तलाठी शाळा 1918 ला सुरू केल्या. कुलकर्णी वतने बंद केली त्यांनी. त्यानंतर तलाठी हे पद 1918 ला पूर्ण कायमस्वरूपी केलं. म्हणजे जे काही तलाठी झालेले आहे ते आता कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे परमनंट आपण ज्याला म्हणतो. 1918 ला त्यांनी सुरू केलं. आणि तलाठी शाळा कधी सुरू केली? ते 1918 ला सुरू केली. लक्षात असू द्या. तसंच राजाराम होस्टेले 1901 ला सुरू केलं. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 1901 ला सुरू केलं. आपल्याला हे वर्ष वगैरे नाही येणार. आपल्याला फक्त विचार राजाराम हॉस्टेल किंवा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस कोणी स्थापन केलं? तर काय सांगायचं? शाहू महाराजांनी स्थापन केलं. ओके, चला पुढचं बघा. याचं रिव्हिजन बघा. 1916 ला प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत जाहीर केलं. अंमलबजावणी 1919 ला. वेदोक्त प्रकरण घडलं 1899 ते 1901 ला. 11 जानेवारी 1911 ला सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली कोल्हापूर या ठिकाणी. अध्यक्ष होते परशुराम घोसरवाडकर. प्रमुख सदस्य होते भास्करराव जाधव. पाटील शाळा स्थापन केली 1912 ला. तलाठी शाळा स्थापन केली 1918 ला. तलाठी हे पद कायमस्वरूपी केलं 1918 ला. आणि राजाराम हॉस्टेल आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 1901 ला काय केलं? तर सुरू केलं. बघा मुस्लिम बोर्डिंग सुरू केलं 1906 ला. मिस क्लार्क हॉस्टेल 1908 ला सुरू केलं. तसंच नामदेव बोर्डिंग 1911 ला सुरू केलं. मुस्लिम बोर्डिंग 1906, मिस क्लार्क हॉस्टेल 1908 आणि नामदेव बोर्डिंग 1911 ला काय केलं? तर शाहू महाराजांनी सुरू केलं. तसंच प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग 1920 हे नाशिक या ठिकाणी सुरू केलं. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग कुठं सुरू केलं? 1920 ला नाशिक इथं उदोजी मराठा वसतिगृह या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, महार वतनी रद्द केली 1918 ला रद्द केले. महार वतनी रद्द. जे काही अनुसूचित जमातीचे लोक होते त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे. बरं ना, जे काही मिळालेल्या माणसाचे किंवा इतर जे काही खालच्या दर्जाचे काम आहे ते करून घ्यायचे. मग हे सगळे महार वतनी होते. हे शाहू महाराजांनी काय केलं? तर रद्द करून टाकले. कधी रद्द केले? 1918 ला रद्द केले. लक्षात घ्या, ही तारीख महत्वाची. आपण याला IMP करू. महार वतनी रद्द कधी केली? तर 18 ला. तसंच 1917 ला विधवा विवाह मान्यता कायदा संमत केला. 1917 ला त्यांनी काय केलं? एखाद्या महिलेला जर पुनर्विवाह करायचा आहे, पुनर्विवाह म्हणजे परत विवाह जर करायचा आहे तर तुम्ही करू शकता. तसंच एखादी महिला आहे, तिच्या पतीचं निधन झालंय, तिच्या पतीचं, तिला काय करायचंय? परत विवाह करायचंय, तर ते पण तुम्ही करू शकता. असा मान्यता देणारा कायदा त्यांनी संमत केला. 1917 रोजी संमत केला कोल्हापूर संस्थानमध्ये. आणि आंतरराज्य विवाह कायदा पण संमत केला. म्हणजे जर आंतरराज्य कोणाला विवाह करायचा आहे तो पण तुम्ही करू शकता 1918 ला. तसंच एखादा पुरुष आहे जो त्या महिलेवर अत्याचार करतोय, त्या महिलेला त्रास देतोय, बरोबर आहे की नाही? ज्या महिलेला खूप प्रमाणामध्ये अति प्रमाणात त्रास देतोय, तिला घटस्फोट घ्यायचा आहे. तर असा घटस्फोटाचा कायदा आणला शाहू महाराजांनी 1920 साली आणला. कधी आणला बाळा? तर 1920 ला घटस्फोटाचा कायदा मंजूर केला. याला आपण IMP करूया.
याला काय करू, IMP घटस्फोटाचा कायदा 1920 कोणी आणला, तर बघा शाहू महाराजांनी आणला, शाहू महाराज. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. बघा, त्यानंतर देवदासी प्रथा होती. ह्या देवदासी प्रथेला विरोधी कायदा संमत केला 1920 लाच केला तो. देवदासी जी काही प्रथा होती, या प्रथेचा कायदा संमत करून टाकला 1920 रोजी. शाहूपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन केली 1895 ला. 1895 ला शाहूपुरी गुळाची बाजारपेठ. 1906 ला शाहू मिल स्थापन केली. 1906 ला शाहू मिल स्थापन केली. मात्र 2003 ला महाराष्ट्र शासनाकडनं ते आता काय तर बंद आहे. 2003 पासून काय तर बंद आहे शाहू मिल. 1906 ला त्याची स्थापना झाली होती. आणि सगळ्यात महत्वाचा हा तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये प्रश्न विचारता की राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर आहे, तर भोगावती नदीवर आहे. हे कोणी बांधलं, तर राजश्री शाहू महाराजांनी बांधलं. कधी बांधलं रे बाळा, ते 1908 ला बांधलेलं आहे. बघा, राधानगरी भोगावती कधी धरण बांधले, 1908 ला. कोणी बांधलं, तर राजश्री शाहू महाराजांनी बांधलं. आणि त्याला मात्र नाव दिलं लक्ष्मीबाई तलाव, हे नाव दिलंय. नाव काय दिलं, तर लक्ष्मीबाई तलाव. हे IMP करूया आपण. असं विचारतील ना, राधानगरी धरणाला कोणाचं नाव आहे, तर लक्ष्मीबाई तलाव हे नाव दिलेलं आहे. तसंच राजश्री पदवी त्यांना कोणी दिली, आपण म्हणतो की नाही राजश्री शाहू महाराज म्हणतो आपण, बरोबर ना. मग राजश्री शाहू महाराज म्हणतो, पण राजश्री शाहू महाराजांना ही राजश्री पदवी दिली तरी नक्की कोणी दिली असेल, तर बघा राजश्री ही पदवी त्यांना कानपूरच्या जनतेने दिली बाळा. कोणी दिली, तर कानपूरच्या जनतेने. आणि त्यांनी 1920 रोजी माणगाव परिषद भरवली होती. 1920 रोजी माणगाव या ठिकाणी काय केलं बाळा, तर परिषद भरवली होती. ओके. तसंच आता पुढे बघा, शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं होतं. म्हणजे जे काय अस्पृश्य समाज आहे तो पुढे आला पाहिजे, तो शिकला पाहिजे, तो घडला पाहिजे, त्यांची परिस्थिती बदलली पाहिजे. यासाठी कोणीतरी नेतृत्व करणं गरजेचं आहे. मग नेतृत्व कोणी करावा, तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आव्हान केलं होतं किंवा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही याचं नेतृत्व करा. कोणाचं, तर अस्पृश्य समाजाचं, जेणेकरून तो विकसित होईल. अशा पद्धतीने बघा, मोतीबाग तलाव तालीम स्थापन केली ती 1895 ला. मोतीबाग. आणि अशा या महान समाज सुधारकाचं 1922 ला मुंबई या ठिकाणी काय झालं, निधन झालं, पन्हाळा लॉजमध्ये. कोणत्या लॉजमध्ये, तर पन्हाळा लॉजमध्ये 1922 ला शाहू महाराजांचं निधन झालं. आणि समाधी स्थळ जर विचारलं तर कोल्हापूर सांगायचं. लोकार्पण 2020 साली केले समाधी स्थळ. ओके. असे शाहू महाराज होते. त्या पद्धतीने जे मेन पॉइंट आहे ते लक्षात ठेवा. जास्त डीपमध्ये करायची गरज नाही. आपल्याला जेवढं पेपरला येतं तेवढंच करायचं. उगाच जास्त वाढीव करायची गरज नाही तुम्हाला. आलं लक्षात. चला, आजचं लेक्चर आपण इथं थांबू. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.